तर या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय ते पुढील प्रमाणे खऱ्या अर्थाने आपण स्पर्धा पाहतोय। स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकाचं हे आयोजन आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत आदरणीय मच्छिंद्र शेठ विष्णू पाटील, त्यानंतर आदरणीय श्री चेतन विष्णू पाटील, मालिकावीरची बाईक रेग्युलर साठी श्री उदय मारुती पावशे उद्योजक शिलगाव आणि सौभाग्यवती सुवर्णा उदय पावशे ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक लाभली आहे। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज 40+ साठी कूलर आहे श्री अविनाश म्हात्रे उद्योजक वाकलन यांच्या माध्यमातून। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 40+ साठी कूलर आहे आदरणीय श्री हरीश भोईर उद्योजक वाकलन यांच्या माध्यमातून। उत्कृष्ट फलंदाज रेग्युलर साठी सायकल आहे श्री आकाश पाटील उद्योजक शिरडोन आणि स्कायरा 11 या टीमचे सर्व आहेत। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज साठी रेग्युलर साठी कूलर आहे श्री किशोर वारगडे उद्योजक वेलुक शिरडोनचे जावई आहेत आणि वेलुक मुरबाडचे आहेत। एक वेलुक संघ खूप चांगला संघ आहे मुरबाड विभागातील। ड्राइव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय HBM चौकार। पाटील आपल्या व्यासपीठावरती आहेत। रोशन पाटील तुमच्या माहितीसाठी कल्याण डोंबिवलीचे ते चॉकलेट मामा आहेत, लंडन डेअरीचे ते ब्रँड अँबॅसेडर आहेत। पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार। गोलंदाज अरविंद आहेत, स्ट्राइक एंडला फलंदाज साईनाथ भोईर। बॅकफुटला गेले लेटकटचा फटका आणि फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि त्याच्यावरती मिल्टिलिया एकूण 2 धावा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते। धावसंख्या 2 ने पुढे जाईल 6। ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे। यानंतर प्रियांश 11 चेन द गेम वडवली बी आणि जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव या 2 टीममध्ये सामना असेल। मिसटायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या वरून हा चेंडू जातो आहे पॉइंटच्या दिशेने। एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट, मिल्टिलिया चेंडूवरती एकूण 3 धावा। खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे काटे 40+ हा संघ। स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ होता। नुकत्याच झालेल्या योगेश डांगे चषकामध्ये देखील द्वितीय क्रमांक पटकावला होता। याच काटे 40+ या टीमने इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल। या पुढील सामन्याचा वडवली बी आणि तिसगाव या 2 संघांमध्ये सामना असेल। बॅकअप आहे, त्याच्यावरती मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। आजची 4थी रात्र आहे आणि 3रा सामना सुरू आहे। 10 सामने आज खेळवायचे आहेत। लॉफ्टेड इज स्ट्रेट डाउन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला देखना फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून HBM चौकार। धावसंख्या 4 ने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 14। हाफ ट्रॅकर हा चेंडू बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून, अपिश अँड पनिश, डीप कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, HBM चौकार।
या समाप्तीनंतर 18 फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. साईनाथ भोईर आणि फुलचंदने चांगली सुरुवात करून दिली आहे. साईनाथ भोईर पहिल्या मॅचमध्ये 0वरती बाद झाले होते. गोल्डन डकच्या स्वरूपात ते बाद झाले होते पहिल्या चेंडूवरती आणि या मॅचमध्ये 5 चेंडू आणि 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. केशव महाराज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. या दुसऱ्या षटकामध्ये संघनायक आहेत जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ या टीमचे अर्जुनभाई पाटील साहेबांचा संघ आहे. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नक्कीच अध्यक्ष चषकाचं आयोजन येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये आहे. अर्जुनभाई पाटील 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि काटई गावचे माजी कार्यसम्राट सरपंच देखील आहेत. फुलचंदने पहिल्या मॅचमध्ये 50 धावांची नाबाद इनिंग साकारली होती. केशव महाराज ऑन साइडला बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. इनटू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. HBM षटकार. प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे कारण की आजच्या रात्रीमध्ये नामवंत संघांचा सहभाग आहे. रेग्युलर हाफमधून पहिला सामना बॅकफुटला गेले. क्या बात आहे. पंच करतात डीप मध्ये. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे संघनायक साईनाथ भोईरने. हाफ ट्रॅकर पुल केलाय. एलिव्हेशन नाही. डीप मध्ये फिल्डर येतील. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण. जणू का या फटक्याचे चटके लागलेत. HBM चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे या इनिंग मध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा चेस केल्या होत्या याच घेसर संघाने. तर पहिल्या सामन्यामध्ये काटेई टीमने देखील 55 धावा चेस केल्यात. त्यामुळे जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कट करतायत आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय नवनाथ पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय रतन शेठ पाटील साहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. किसन म्हात्रे जे शिरडोनचेच आहेत आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 32 धावा. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा ऑनलाईन आनंद घेतात. मिस टायमिंग आहे. अर्जुनभाई थोडेसे दूर आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे घेसर 40+ या टीमची 17.00 च्या सरासरीने बनवल्यात या 34 धावा.
करावं लागेल या मॅच मध्ये काटे 40+ या टीमला, कारण की ज्याप्रमाणे सुरुवात केली आहे 34 धाव बनवल्यात. पहिले 2 षटकांमध्ये लॉब केला चेंडूला, डीप मध्ये फिल्डर आहेत, आधी थांबले अरविंद, त्यानंतर झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर HBM. मॅच पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय चौकाराने, आधी थांबले अरविंद, त्यानंतर झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता त्यांचा. क्या बात आहे, पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, सुरेख टायमिंग पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, धनधनीत खणखणीत HBM चौकार. हे टायटल सॉन्ग आपण ऐकलं, स्वर्गीय रतन शेठ पाटील साहेबांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकलं. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, एलिव्हेशन नाहीये, सुरेख झेल पकडलाय, फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का घेसर 40+ या टीमला. षटकारासाठी पारितोषिक येते 200 रुपयांचं. राजू यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. नामी संधी आहे. न्यू बॅट्समन आनंद देत आहेत. बॅटिंग करण्यासाठी 42 धावांची पार्टनरशिप ब्रेक केली आहे गोलंदाज मनोज यांनी. त्यांना माहिती आहे घेसर या संघाला काटे 40+ संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज आनंदचा खेळ लागतोय. अजून एक धक्का घेसर 40+ या टीमला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज मनोज. च्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का गोलंदाज मनोज. रेग्युलर मध्ये एक हॅट्रिक आपण पाहिली, रोहित पाटील नागावने ते हॅट्रिक पूर्ण केली होती. मनोजकडे संधी आहे हॅट्रिक बॉल. यावेळी सॉफ्ट हॅने केला, ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, कव्हर पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ऋतिक पाटील येत आहेत. प्रियांश 11 चेंज द गेम. वडवली बी आणि जरीमरी तिसगाव या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. चला तिसगाव टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉस साठी अपील करतात LBW ची आणि अपील फेटाळली आहे पंचांनी. 1 धाव झाली पूर्ण आणि 51 धावेवरती यस बॅट कट चा इशारा आहे. बॅटच्या आतली कडा होती आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 44. तिसगाव
दोन्ही संघातील संघाने तात्काळ टॉस साठी प्रस्थान करायचंय. वडवील संघाचं संघाने दाखल होतं. तिसगाव संघ आपला संघाने तात्काळ टॉस बॉक्स कडे प्रस्थान करायचंय. थँक्यू. गॉगल आहे खिडकाली 40+ टीमच्या खेळाडूचा. यस, चष्मा आहे, नंबरचा आहे आय थिंक. ऋतिक पाटील वेलकम. 20 बाईक त्याने आपल्या करिअरमध्ये मिळवल्यात. अभिनंदन करूया आपण ऋतिक पाटील यांचं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देऊया. या स्पर्धेसाठी देखील आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ते देखील वेळेमध्ये दाखल झालेत, ही महत्त्वाची गोष्ट. चला, तिसगाव टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं देखील बंधनकारक आहे. आयोजकांच्या वतीने या सूचना येत आहेत. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी रोशन सर क्रिकेटची मेजवानी असेल, कारण की नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. संदीप चौधरी येत आहेत. या अंतिम षटकामध्ये संदीप चौधरी येत आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. पहिल्या 3 षटकांमध्ये नक्कीच पिंट्या जोशी सर आहेत आमच्यासोबत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. 44 धावा बनवल्या आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला फलंदाज फुलचंद भोईर आहेत, ज्याने पहिल्या मॅचमध्ये नाबाद 50 धाव बनवल्या होत्या आणि सामना जिंकून दिला होता. जेव्हा साईनाथ भोईर पहिल्याच चेंडूवरती बाद झाले होते, त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप त्यांनी बनवली होती. ऑन साईडला लॉफ केला, डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल 46. सुरुवात दमदार केली होती. त्यानंतर मनोजने खूप चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले. धावसंख्येला ब्रेक लावलं. अवघ्या 10 धावा खर्च केल्या तिसऱ्या षटकामध्ये. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 47. 47 धावा धावफलकावरती. आमच्या कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ हरिग्राम, आदरणीय वैभवजी भोपी सर आहेत आणि त्यानंतर आदरणीय व्हॉइस ऑफ शिरवली रोशन पाटील सर आहेत. यंदा कर्तव्य आहे. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच मिळते ही धाव आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 48 धावा. प्रत्येक षटकारासाठी राजू शेठ यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. राजू शेठ यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. ग्राउंड लेवलला ते खूप चांगलं कार्य करतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील विशेष आभार आपण मानूया या स्पर्धेच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर आहे. शॉर्ट ऑन पुल. डीपमध्ये फिल्डर आले होते आणि खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप झालाय आणि सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय HBM चौकार. चौकारासाठी 100 रुपये आहेत राजू शेठ यांच्या माध्यमातून. ATM ऑन केलेला आहे. रोशन सर बँका बंद आहेत परंतु ATM सुरू आहेत आणि ATM ऑन केला आहे.
राजू शेठ यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि चौकारासाठी 100 रुपये आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. संदीप चौधरीने कमबॅक करून दिले. केशव महाराज होते आणि बॅकअप साठी फिल्डर येतील. धावाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53. आहे धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई 40+ या टीम समोर. चला दोन्ही कॅप्टन प्रियांश 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्यांना फाईट करेल जरीमारी तिसगाव. या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. हेड असं कॉल आहे. आलय हेड. टॉस जिंकलेला आहे जरीमरी तिसगाव या टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 2 मिनिटात. डिसिजन पेंडिंग आहे. समोर प्रियांश 11 चेंज द गेम वडवली बी संघ आहे. काय स्ट्रॅटेजी असेल या टीम समोर? स्ट्रॅटेजीचं काय नाही, पोरच नाही, 3-4 पोर तर आहेच नाहीत आज. त्यांना हेच सांगेन की फसू नका. ऐन टायमाला मॅचला या, भले हारलो तरी चालेल पण मॅचला या. नक्कीच ही मनातल्या भावना आहेत आणि खऱ्या अर्थाने सर्व संघांना मी नेहमीच सांगू इच्छितो की जेव्हा तुमचा सामना असेल तेव्हा ॲटलिस्ट 12 प्लेयर तरी तुम्ही उपस्थित राहा. ही त्याची मनातली भावना होती, त्याने व्यक्त केली. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? डे नाईट ही स्पर्धा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये हे आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आम्ही जास्त तर टुर्नामेंट खेळत नाही नाईटला. आता ही आय थिंक 2nd टुर्नामेंट आहे आमची. त्या दिवशीच खेळलो नारिवलीला. आज ही 2nd टुर्नामेंट आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. तर नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस गमावलाय, निर्णय पेंडिंग आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता ऋतिक तर तुमचा निर्णय काय असता? मी क्षेत्रसून घेतला असता. फिल्डिंग स्वीकारली असती. निर्णय पेंडिंग आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चेंज द गेम वडवली बी संघ, तू देखील खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि नारिवलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली आहे आणि तू मॅन ऑफ द सिरीज आहे. एकंदरीत या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या कामगिरीविषयी, तुमच्या टीमच्या कामगिरीविषयी काय सांगशील? नक्कीच पूर्ण टीम जेव्हा ग्राउंडमध्ये जाते पूर्ण जोशात खेळत असतात. 11चे 11 प्लेयर एका जुटीने खेळतात. आमचा बॉन्ड खूप चांगला आहे टीमचा, त्याच्यामुळे आम्ही एवढ्या टुर्नामेंट जिंकतोय. आणि नक्कीच शिर्डूनला या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते दरवर्षी. लास्ट इयर चॅम्पियन होतो, या वर्षी देखील चॅम्पियन होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा असतील. डिफेंडिंग चॅम्पियन संघ इन ॲक्शन मध्ये असेल या पुढीलच्या मॅच मध्ये. प्रियांश 11 चेंज द गेम वडवली बी आणि जरीमरी तिसगाव या 2 टीम मध्ये या पुढील सामना असेल. जरीमरी तिसगाव टीमने टॉस जिंकलाय, त्यांचा निर्णय पेंडिंग आहे. थोड्याच वेळामध्ये ते देखील निर्णय कळवतील.
विद्यमान सामन्याकडे वळूया, जिथे काटई 40+ आणि घेसर 40+ या दोन टीममध्ये हा सामना सुरू आहे. आणि जसं खेळाचे दुसरं सत्र सुरू होईल याऐवजी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ पनवेल, व्हॉइस ऑफ शिरवली, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, नामवंत समालोचक रोशन पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच रोशनजी संते सर घारेवली. आपले मनस्वी आभार. दमदार लढतीचा आगास पाहायला मिळेल. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सस्त्रीयकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन अर्थातच स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषक 2025 डे नाईट क्रिकेटचे आपल्याला सामने पाहायला मिळतात. आझाद मैदान शिडून ही क्रिकेटची पर्वणी आहे आणि दमदार स्पर्धेचा आपल्याला इथे आगास पाहायला मिळतो. 40+ धमाक्यातील अगदी अंतिम हा सामना पाहायला मिळतो. काटे 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळतोय घेसर 40+. खेळाचं पहिलं पूर्वार्ध आपण घेसर संघाला फलंदाजीच्या बोल्यावरती पाहिलं, जिथे धावा बनताना पाहिल्या 53, बनवायच्यात 54. राजू सदाबरसे राजस्थान यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200. आपण काम कुठे करता? वा क्या बात, चांगल्या जॉबला आहेत तुम्ही. शुभेच्छा असतील. उत्तरार्धाकडे लक्ष वेधूया, जिथे 54 धावसंख्येची आवश्यकता आहे. राजू आपण थोडीशी शांतता घ्या, आता स्पर्धा मोठी आहे. पहिला बॉल अगदी कट केलाय, परंतु रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. अगदी अकाउंट ओपन होतो. अगदी एक धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. राजाच्या सहसाथीने अरविंद पाहायला मिळतो. अगदी काटाई 40+ संघाने अलीकडचा सामना चांगल्या दर्जानं जिंकला, परंतु घेसर संघाचा विचार केला तर अगदी चिंचोड्या पाड्याचा अगदी विजय सुखकर होत असताना अगदी त्या संघाने बाजी मारली. घेसर संघ त्या ठिकाणी जिंकला, परंतु या लढतीमध्ये कोण जिंकणार? ओहो, यष्टांच्या मागे चांगली यशरक्षण पाहायला मिळतं. अगदी डॉट बॉल आपण व्हाईट बॉल पाहायला मिळतो. पहिला बॉल जिथे आपण एक, त्यानंतर अगदी व्हाईट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. उत्तमरित्या फलंदाजीची आखणी करण्यासाठी काटे 40+ हा आपण संघ पाहतो. पहिला सलामी जोडीला चांगला खेळ इथे साध्य करायचंय. हॅम्बर शॉट, हातोडा हा फटका पाहायला मिळतो. येतो हा पहिला चौका. प्रचंड आपण ही ताकद पाहिली. शेरा श्वान पाहतो, अगदी पहिल्या रात्रीपासून अगदी प्रभावित केले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना हो, सुंदररीत्या हा फटका टोललेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक पाहिली. अगदी रनआउटची नामी संधी होती आणि तत्वर अगदी एक सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. पहिला बॉल जिथे एक धाव पाहिली, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार आणि आता एक सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलचंद्र प्रहार केला. आक्रमकतेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न आणि तत्वर अगदी एक धाव पुन्हा एकदा परिपूर्णपणे प्राप्त होते. सिंगलला सुद्धा प्रामुख्याने महत्व दिले आणि महत्वाकांक्षी भूमिका पाहिली तर सातत्याने धावसंख्येचा ओघ आता पुढे मार्गस्थ होतोय. एकूण 8 धावा लागतायत. पल्ला अगदी 54, टार्गेट खूप मोठे. 4 षटकांची लढत. उत्तरार्धाचा कालखंड पहिल्या पूर्वार्धामध्ये उत्तमरित्या फटकेबाजी पाहिली. घेसर 40+ टीमनं धावसंख्या चांगल्या पद्धतीने सर केली, परंतु उत्तरार्धामध्ये काटेला चांगला खेळ इथे साध्य करायचा आहे. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीयेत आणि तत्वर पाहिलं तर अगदी सीमा रेषे पलीकडे जातोय हा अजून एक दर्जेदार चौकार.
फलंदाज आक्रमकतेने खेळतो. अगदी अरविंद ऑन फायर. 2 चौकार त्याच्या बाटमधून येत आहेत. धावा आता रोखायच्या आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती फुलचंद्र. अगदी सिनियर फुलचंद्र अगदी 50 धावा ज्यांच्या आपण बाटमधून पाहिल्या. अगदी लिजंड खेळी त्यांनी साध्य केली आणि अति वेगानं पहिलं षटक हे समाप्त झाले आणि पहिल्या षटकादरम्यान धावपटलावरती बिनगडी बाद काटे 40+ जाऊन पोहोचते. 13 टार्गेट आहे 54. हा जबरदस्त नजराणा पाहायला मिळतो. अगदी पिंट्या जोशी सर सुद्धा अगदी गुणलेखनाची भूमिका साध्य करत आहेत. अगदी व्हीआयपी डाईस पाहायला मिळतो आणि यावर्षी अगदी या क्षेत्राकडे अगदी ते प्रस्थान करत आहेत. कारण समालोचन प्लस गुणलेखन अनेक वर्ष क्रिकेटची सेवा अविरतपणे त्यांनी साध्य केली आणि त्यानंतर अगदी पुन्हा एकदा ओढ लागली ही क्रिकेटकडेच. काही ते लोक निश्चितच शांत घेतात परंतु हे व्यक्तिमत्व खूप वेगळे. चला आपण स्पीडली खेळायचे. पहिलं षटक जिथे 13 धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कोणी आवाज येऊ द्या मैदानातून. कारण राखीव काढू इथे अवेलेबल नाहीये. कट केलंय सुंदररीत्या फटका इथे कन्वर्ट केलाय. सीबा पल्ल्याड अगदी भ्याड हल्लाय. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. अगदी आक्रमकतेने फटका खेळलाय. गोलंदाजाचं नाव इथे नमूद झालं नाहीये. आनंद या गोलंदाजाचा वापर केलाय गेसर 40+ या टीमनं आणि या गोलंदाजावरती अगदी भाड हल्ला पाहिला फलंदाजाकडून. पुन्हा एकदा आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न. गुडघ्यांचा वापर करत बैठक फटका खेळायचा होता. अगदी स्क्वेअर क्षेत्राकडे हा चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्यावर अगदी 2 धावा झपाट्याने इथे प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने धावा पुढे मार्गस्थ होत असताना सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय. सन्माननीय जगदीशजी पाटील खोणीगाव यांचे दृश्यभागवण झाले. त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार सहकारी यांचं मनपूर्वक स्वागत इथे केलं जाईल. स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सामना तितका जमदार आहे. 40+ मधील हा विनर टू विनर आपल्याला सामना पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि 2 धावा सहज गतीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा ओघ प्रचंड आहे. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण धावा 21. पल्ला गाठायचा 54चा. अरविंद या खेळाडूने चांगला खेळ सावरलाय. 3 चौकारांचा साज राहिला. 2 दुहेरी धावा या फलंदाजाच्या वाटामधून आपण येताना पाहिल्या. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पूर्णपणे आग ओकणारे कार्य हे समर्पित करायचे. नितीनजी फराड कोणी विष्णू पाटील शोडून यांचे इथे शुभागमन झाले. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. हा डॉट बॉल काहीसा दिलासादायक ठरला जाईल कारण या चेंडूंची अवैधपणे आवश्यकता आहे आणि पाहता अगदी डॉट बॉलची आपण समाप्ती पाहिली. 239 आपण चौकार पाहिले. या स्पर्धेमध्ये सातत्याने धावसंख्या आपण बरसताना पाहतो. काठी 40+ संघाला अजूनपर्यंत 14 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठायचा आहे. मोठा पल्ला गाठत असताना अगदी फटकेबाजी सुद्धा व्यवस्थितरित्या साध्य करावी लागेल. पुढे जात स्टेप आउट होत हा फटका केलाय. लॉंग ऑन कडे हा फटका दागलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि तत्वर अगदी पुन्हा एकदा 2 धावा इथे सहज गतीने परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. आता या क्षणी काहीशा मोठ्या फटक्यांपासून रोखले.
पहिल्या चेंडूगणिक जो चौकार आला त्यानंतर धावसंख्येला थांबवले, धावसंख्येला टाले बंद केले आणि हे पाहता अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती 23 धावा. प्रत्येक षटकारासाठी 300. राजू सदावर्से राजस्थान यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जमा आहेत. गोलंदाज पुन्हा येतो तयार. हो प्रहार केलाय, लॉंग ऑन कडे हा फटका दागलाय, बाहुबली फटका येतोय, अजून एक दमदार षटकार. सामना बनलाय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी 29 धावा इथे अविरतपणे आपण म्हणताना पाहिल्या. राजू सदावर्षी सारखे 2-3 जर आले तर आमचं काम तमाम होईल. थोडी आपण शांतता घ्या. काटे 40+ संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना घेसर 40+ विनर टू विनर हा सामना आहे आणि त्यानंतर अगदी रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे सामने अगदी वडवली संघाच्या अगेन्स्ट तिसगाव, वाकलन विरोधात देसाई, वाडेकर विरोधात माथाडी आणि सागाव विरोधात आडिवडे अशा मातबर लढतींचा आगाज आज संपूर्ण रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ हा समाप्त झालाय, जिथे धावा बनताना पाहायला 29 ड्रीम टाइम पाहायला मिळतो. डीजे म्युझिक. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी अगदी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना तगडा होतो, सामना दर्जेदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो, कारण 40+ क्रिकेट हे खूप वेगळे आणि या लढतीमध्ये तो वेगळं पण साध्य होताना पाहायला मिळेल. अगदी अलीकडच्या 2 लढतींचा विचार केला तर 2 संघ चांगल्या दर्जाचा खेळ साकार करताना आपण पाहिलं. नवीन गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर काबा. आपलं मनपूर्वक स्वागत क्रिकेटच्या मायानगरीमध्ये, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अगदी 12 चेंडू 25 हे समीकरण अजूनपर्यंत तय करायचं आहे. सुंदररीत्या हा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी हा चेंडू पाहिला तर लाईन तर लाईन पाहिली जाईल, हेरली जाईल आणि इथे नाट्यमय घडामोड घडते. खेळाडू होते रन आउट, परंतु व्हाईट बॉल. सन्माननीय पाहुणे यांचं शुभागमन होतोय. सन्माननीय दिनेश शेठ कथोरे यांचं शुभागमन झालंय. आयोजकांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी मोठ्या संख्येने पाहुण्यांची आपण बांधलेली या सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिली आणि खरं तर मुरबाडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांचे सुपुत्र सन्माननीय दिनेशजी कथोरे साहेबांचे इथे शुभागमन झाले. युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टी आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 12 चेंडू 24 समीकरण असताना अगदी पहिला बॉल वाईट. आता समीकरण पुढे मार्गस्थ होईल. अगदी 30 धावा धावपटलामध्ये लागतायत. 12 चेंडू 24 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळेल. 12.00च्या सरासरीने प्रति षटकागणिक धावसंख्या बनवायचे. सामना उत्तम दर्जाचा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय ज्ञानेश्वर. इथे प्रयत्नांती खेळ हा इथे साधे करायचे, परंतु नवीन आलेला काढो बॅटिंग मार्क वरती मनोजचा वापर केला. अलीकडच्या मॅच मध्ये चांगला खेळ या काढूच्या माध्यमातून पाहिला, परंतु ही मॅच 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. पहिला चेंडू भेदकता पाहायला मिळेल का, परंतु आक्रमकतेने खेळला. लॉंग ऑनच्या दिशेने फटका. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि अगदी चपळतेने या 2 धावा इथे प्राप्त होताना पाहायला मिळत आहेत. उत्तमरित्या ही फटकेबाजी
एक चांगला लाऊड आपण आवाज पाहिला. धमाकेदार पाहुण्यांची रॉयल एंट्री पाहायला मिळते. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये सन्माननीय दिनेश शेठ कथोरे साहेब आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज ज्ञानेश्वर वरती हल्ला करण्याचे प्रयत्न जारी आहेत. फटका भारी आहे. वन ठप्पा सीमा पार. शानदार चौका. तेवढी कमी आहे. स्वर्गीय रतन शेठ पाटील यांची खरं तर महाराष्ट्राचा लाडका गायक जगदीश पाटील यांच्या आवाजातून हे आपल्याला दमदार हे गाणं पाहायला मिळतं. शीर्षक गाणं दमदार पाहायला मिळतो. शेडून ब संघाच्या माध्यमातून या गाण्याची चांगली निर्मिती पाहायला मिळते आणि लढत सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे. तिच्याकडे लक्ष वेधित केलं जाईल. 2 रन्स इथे चपलतेने प्राप्त होत आहेत. सांगी कोडा पुढे मार्गस्थ होतोय. 38 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुलले. एका गाड्याचा राहिल्या खात्मा अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. अगदी येणारे 9 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. हो सुंदररित्या हा फटका खेळ आहे. टोलेजंग फटकेबाजी जारी आहे. फटके चांगले येत आहेत. अगदी चेंडूचा मेरिट पाहून खेळाची उत्पत्ती ही सादर केली जाते. तू मैं तालमेलचा भाव नॉनसा केला धोका आहे. अगदी डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु पकबादा खेळाडू आपल्या घरामध्ये घर वापसी करताना पाहिला. अंतिम टप्प्यामध्ये काहीशा घोडचुका या अंगलट येतात. हे आपण अनेक वेळा पाहिले आणि हे पाहता अगदी धावसंख्येचा ओघ पुढे मार्गस्थ होतो. अगदी या चेंडूगणिक धावा आपण म्हणताना पाहिल्या 3 आणि अशा रीतीने अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 8 चेंडू आणि 13 हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणाऱ्या पुढील चेंडूगणिक जर षटकार आला तर राजू सदा भरसे राजस्थान यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज. 8 चेंडू 13 मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये रंगतदार बाणा या लढतीचा आहे आणि समोर पाहायला मिळतो काटे 40+ संघाचा हरवणारी काढो मनोज जो नुकताच आलाय. अजूनपर्यंत एक चेंडू खेळला नाहीये आणि नेहमीच विस्फोटक अंदाजामध्ये या खेळाडूचा आपण खेळ पाहिलाय. कॅरेबियन खेळाडू ज्या पद्धतीने खेळ करतात त्या दर्जाचा खेळ या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिला. लॉंग ऑनची वारी राहिली. फटका भारी आहे. अगदी एक जाव इथे प्राप्त होताना पाहिला आणि हे पाहता अगदी या चेंडूगणिक सुद्धा एक धाव इथे प्राप्त होते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. 7-12चं समीकरण आणि या 7-12च्या आकड्यानं ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अनेक केसेस आहेत. हे आपण अनेक वेळा पाहिले. प्रहार करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांनी उचलून धरली. अंतिम बॉल वरती विकेटचं राहिलं पतन आणि आता समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. डीजे म्युझिक. तितक्याच चतुर्भरी खेळ साकार करण्यासाठी सज्ज आहेत. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. राजू सदा भरसे राजस्थान. आता आपण डाव्या कोपऱ्यात जा. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. हे गुणरत्न सदावर्तीपेक्षा डेंजर आहेत. 6 चेंडू 12 धावा बिग बॉक्स मध्ये अनन्या. 6 चेंडू 12चं समीकरण. काटे 40+ बनाम घेस 40+ आणि गोलंदाज साईनाथ आहे का टीम
ओके, कारण राखीव खेळाडू अवेलेबल नाहीये लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत क्षमस्व. आणि अंतिम टप्प्यामध्ये गोलंदाज येत आहेत साईनाथ. 6 चेंडू 12 धावा वाचवायचे आहेत. बाहुबली फटका खेळाय क्षेत्ररक्षक तैनात, आवाक्याच्या बाहेर येतोय पहिला चेंडू गणिक, हा दमदार चौकार. काटाई 40+ दोन संघ तितक्याच ताकदीने खेळत आहेत. आणि आता समीकरण 5 चेंडू 8 धावा सुद्धा रोखताना आपण पाहिलंय, परंतु आक्रमकतेचं दुसरं नाव अर्थातच मनोज. नेहमीच बाहुबली फटकेबाजी या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली. त्याची शरीरयष्टी खूप मजबूत आहेत, खांदे मजबूत आहेत आणि आज मजबूत फटकेबाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अरविंद चांगला खेळ साकार केला आणि आता अंतिम टप्प्यामध्ये मनोजच्या साथीने सोमनाथ. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. किशोर पाटील यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. टर्निंग पॉइंट, यश त्यांच्या मागे चांगलं कार्य राहिलं आणि आता अंतिम टप्प्यामध्ये चित्तथरारक नजराणा पाहायला मिळेल. आणि आता समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. विनंती असेल खऱ्या अर्थाने आज चेंज द गेम वडवली बी संघ खेळणार आहे प्रांजल 11 या नावाने. आणि त्या टीमचे पुरस्कर्ते प्रवीण तांडेल बेतवडे यांचे इथे आगमन होत आहे. प्रवीण दादा तांडेल यांना विनंती असेल, यस त्यांची सुकन्या आहे, त्यांची कन्या आहे आणि तिच्या नावाने हा संघ खेळणार आहे. त्यामुळे विनंती असेल चेंज द गेम वडवली बी या टीमचे पुरस्कर्ते प्रवीण तांडेल यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. रंगतदार स्थितीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पाहायला मिळतो. 3 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता. तिसगा संघ आपला निर्णय सांगायचा आहे, कॉमेंटरी बॉक्स कडे प्रस्थान करा. ओहो, सुंदररित्या हा फटका, टोले जंग भीमटोला हा फटका पाहायला मिळतो. अजून एक दमदार शानदार हा चौकार. निश्चितच 2 आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओहो, सुपर से भी ऊपर या लढतीचा आगाज आहे, परंतु काहीसा आनंदाचा माहोल राहिला अगदी फिल्डिंग टीमच्या माध्यमातून, परंतु इथे रेफर केलंय. व्हाईट बॉल आहे की नाही याची फेर पडताळणी केली जाते. कंट्रोल रूम कडे हा निर्णय काहीसा आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. आणि इथे व्हाईट बॉलची आधी घोषणा केली जाते. मॅच आपण स्टार्ट करायची, कंट्रोल रूम कडून माहिती येते आणि इथे पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अगदी हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला. आनंदाचा आपण माहोल पाहिला अगदी घेसर 40+ संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये, परंतु त्यानंतर अगदी 1 सेकंदामध्ये काहीसा खेळ पुन्हा एकदा चेंज होताना पाहिला. आणि आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. अर्जुनभाई पाटील यांचा संघ अगदी विजयाच्या नजीक जात असताना, परंतु घेसर 40+ संघाचा विचार केला. हाही संघ नेहमीच रांगडा खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला. भल्या भल्या संघाने नेहमीच या संघाने शिकस्त दिली आहे, परंतु अंतिम टप्प्यामध्ये हा सामना जिंकलाय काठी 40+ टीमनं आणि परास्त होतोय घेसर 40+. चांगला खेळ राहिला घेसर टीमचा अंतिम टप्प्यामध्ये. धारदार गोलंदाजी या संघाने समर्पित केली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये काठी संघाने बाजी मारली.